मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मित्रांनो आज एक शेवटचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत बैलगाडा संघटनेचे सचिव पैलवान विलास देशमुख दादा काय म्हणालेत बघूयात. अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव पैलवान विलास देशमुख दादा या ठिकाणी आपल्याला लाईव्ह वरती माहिती देतात. बैलगाडी मालक आपण लक्ष द्यायचे. बैलगाडी मालक तुमच्यासाठी 2 पावत्यांची 1 तारखेपासून सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगितले स्वतःच्या नावावर पळायला लागणार आहे. पावतीवर तुमचं नाव, तुमच्या पैरेकऱ्याचं नाव आणि दोन्ही बैलांची नावं पाहिजेत. जर आजपासून तशी पावती जर कुणी नोंदवली नाही, समजा एकाच बैल मालकाचं नाव आहे आणि बैलाचं नाव नाही, असली पावती असली तर ती साईडला काढून ठेवली जाणार, त्याला पळायची संधी मिळणार नाही. आजपासून नोंदवताना दोन्ही बैल मालकांची नाव आणि दोन्ही बैलांची नावं टाकणं तुम्हाला 100% अनिवार्य राहणार आहे. हे सगळं चाललंय तुमच्यासाठी चाललंय आणि तुम्ही जर यात गफलत करत असाल, आणि अजूनही सांगतो, पश्चिम महाराष्ट्र व्यतिरिक्त इतरातली बैलांचा कोण पाठीराखा बनत असेल तर विनंतीपूर्वक सांगतो, कुणाची पाठराखण करू नका, अन्यथा आपला पण बैल बांधून ठेवायची वेळ येऊ शकते. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आजपासून दोन्ही बैलांची आणि दोन्ही मालकांची नावं पावतीवर टाकावी लागणार, हे लक्षात घ्या सगळ्यांनी.